मित्रांनो, आम्ही वॉकिंग करण्यासाठी निघालो बाहेर. सकाळचे सव्वा सहा वाजत आहेत. सकाळची वॉकिंग शरीरासाठी अतिशय आवश्यक झाली आहे. कारण तुम्हाला BP, शुगर असे जर रोग असतील तर तुम्ही जवळपास अतिशय जोरात 7 मिनटं जोरात जायचं आणि 7 मिनटं जोरात यायचं. जेवढं तुम्हाला म्हणजे फास्ट चालतं आहे तेवढं चाललं पाहिजे सकाळी. फक्त 7 आणि 7 किती 14 मिनिट. 14 मिनिट जर आपण चाललो आणि सकाळी कोमट पाणी जर पिलात तर तुमचं BP वगैरे शुगर हे लेवल अगदी कॉन्स्टंट राहते. मित्रांनो, जर तुमच्याकडं BP असेल, BP जर गोळ्या न घेता तुमचं BP कव्हर करायचं असेल, म्हणजे आयुर्वेदिक टाईपमध्ये किंवा गावरानी पद्धतीने म्हणा किंवा नॅचरली पद्धतीने, तर तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर जवळपास 2 लसणाच्या पाकळ्या खायच्या आणि कोमट पाणी प्यायचं आणि सकाळी अगदी फास्ट अशी वॉकिंग करायची. म्हणजे जेवढं जोरात, आता तुम्हाला सांगितलं की 7 मिनटं जोरात जायचं आणि 7 मिनटं जोरात यायचं. जास्त वेळ नाही, कमीत कमी 7 मिनटं जोरात जायचं. तर तुमचं BP आणि शुगर लेवल अगदी सामान्य राहण्याची अतिशय दाट शक्यता आहे. ते मी करून पाहिलेलं पण आहे. तर ते म्हणजे असे त्याची फार अशी दुसरे काही साईड इफेक्ट नसतात. आता आम्ही चालत इथं आलेलो आहोत तशा शेतीमध्ये. पहा, तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी आम्ही थोडासा वेळ व्यायाम करू, म्हणजे योगा करू बसल्या बसल्या, आणि त्यानंतर मग परत 7 मिनटात जोरात घरापर्यंत आम्ही जोरात जाणार आहोत. तर तुम्ही पण करू शकता. कारण निरोगी शरीर असेल तर माणसाला ते अतिशय चांगलं आहे. हेल्थ इज वेल्थ. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य ही संपत्ती आहे. म्हणून आरोग्याला जपलं पाहिजे आणि म्हणून आपण सर्वांनी जपायला काही हरकत नाही. तुम्ही पण शरीराला वेळ द्या. आपल्याकडं करोडो पैसे असतील पण शरीर जर साथ देत नसेल तर त्या करोडो रुपयाला काही अर्थ नाही मित्रांनो. जर त्या करोडो रुपयाचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर तुमचे शरीर अतिशय चांगलं असलं पाहिजे. मग शरीर चांगलं राहण्यासाठी योगा, प्राणायाम, व्यायाम, वॉकिंग, म्हणजे पौष्टिक आहार, अशा पद्धतीनं आपण केलं पाहिजे. त्याचबरोबर जे तळीव पदार्थ आहेत, तळीव पदार्थ, चहा, त्यानंतर तुमचं काय समोसे, बिस्किट, हे जे काही म्हणजे जिभेला चटका देणारे जे घटक आहेत, सकाळी आपण नाश्त्याला घेतो. पण हे सकाळी सकाळी घेतलेले नाश्त्याला पदार्थ हे अतिशय शरीराला घातक असतात. त्यातल्या त्यात आपण शरीर हातानं म्हणजे थोडंसं हे करत असतो, म्हणजे डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असतो. ते कसं बघा, आपण मैद्याचे पदार्थ खात असतो आणि मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे आणि त्याच्यासोबत आपण ते पॉम्युलेन म्हणजे पुड्यातलं तेल आपण वापरत असतो स्वयंपाकाला. ते फिल्टर केलेले असते, डबल फिल्टर वगैरे. म्हणजे त्याच्यानंतर त्याच्यासोबत असते साखर पण. तर हे 3 घटक हे शरीराला अतिशय हानिकारक आहे मित्रांनो. जर हे 3 घटक तुम्ही टाळले तर तुमचं शरीर अगदी निरोगी राहू शकते. मग ह्याच्यावर उपाय काय? तर तुम्ही पामोलीचं तेल न वापरता जर तुम्ही म्हणजे लाकडी घण्याचं तेल असेल किंवा मिलमधून निघालेलं तेल असेल, तेच तेल वापरू शकता मित्रांनो. दुसरा म्हणजे काय, साखर हे म्हणजे आता इंग्रजांनी दिलेलं आपल्याला एक देण आहे. कारण म्हणजे इंग्रजांनी त्याचा म्हणजे साखर कारखाने काढून आपलं, पूर्वी आपण काय करायचो, गोड खायचं म्हणलं तर गूळ आपण वापरत गेलो. तर ते गूळ आपण आता वापरत नाही. आता तरी पण आता नवीन एक निघालेला आहे ट्रेंड की गुळाचा चहाची गरज का पडली? कारण काही जाणकार लोकांना गुळाचा चहा पाहिजे. कारण गुळाचे काही साईड इफेक्ट नसतात, परंतु आता गुळामध्ये सुद्धा काही केमिकल लोक टाकून गुळ असे ते म्हणजे फ्रेश दिसावं म्हणून म्हणजे केमिकल पण टाकत आहेत. पण तसा गूळ घ्यायचा नाही. तर गूळ घेण्यासाठी आपल्याला अतिशय काळा गूळ घेतले तर ते नॅचरल असू शकतो. आणि नॅचरल गुळाला गोडी ही अतिशय चांगली असते.
म्हणून तो एक नॅचरल गूळ ओळखायचा कसा, तर काळा कुट्ट असा त्याचा म्हणजे कलर असतो वर नॅचरल गुळाचा, असाच गूळ घ्या. त्याच्यानंतर दुसरं कशाला आपल्याला हे झालं गुळाचं, साखर आणि गुळाचं तुम्हाला हे सांगितलं फरकमध्ये. त्यानंतर तुम्हाला मैद्याचे पदार्थ शक्यतो खाऊ नका, कारण मैद्यापासून आपल्याला म्हणजे शरीरामध्ये ब्लॉकेजेस होण्याची शक्यता असतो, म्हणून गुळाला टाळा. आणि जर शरीर निरोगी राहायचं असेल तर सर्वात चांगलं उत्तम जेवण म्हणलं तर हे गहू तांदूळपेक्षाही पौष्टिक म्हणलं किंवा निरोगी म्हणलं तर ज्वारी आहे आपल्याकडे. ज्वारी, त्या नाचणी, त्या पिवळा, म्हणजे हे चांगले निरोगी घटक आहेत, म्हणजे आपल्याला पोळीच्या ह्याच्यासाठी, म्हणजे पोळी भाकर ह्यासाठी. तर मित्रांनो, आरोग्य ही संपत्ती आहे. ही जर संपत्ती म्हणजे चांगली ठेवायची असेल तर आपल्याला काही पथ्य पाळावे लागणार आहेत, काही म्हणजे ठरवून आपण ते टाळलं पाहिजेत आणि काही चांगल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे, तरच आपलं शरीर अतिशय निरोगी राहू शकते. पूर्वी आपले आजोबा पणजोबा 100 वर्षे जगत गेले. माझे आजोबा पण 100च्या जवळपास आले होते, 98-99 वर्ष. तर ते म्हणजे का जगले, आपण का आता जगत नाही? आपलं लाईफ हे वरच्यावर कमी कमी होत चाललेलं आहे. म्हणजे कसं, आता आपली सरासरी 60ची दिलेली आहे आपल्या गव्हर्मेंटने. भारतीयांचं वयोमान मर्यादा 60 केलेली आहे. तर ही 60वरून आणखी कमी कमी व्हायची शक्यता आहे. 50वर येणार, 50 ते 40वर. कारण का, तर आपलं लाईफस्टाईल ही वरचेवर बदलत चाललेलं आहे. आपण चायनीज फूड, बाहेर आणखी जे काय म्हणजे जे जिभेला चटका देणारे जे घटक आहेत ते खात आहोत. कारण त्याचे साईड इफेक्ट हे डायरेक्ट दिसत नाहीत, पण कालांतराने दिसतात. 40-50च्या वयामध्येच लोक अटॅक येऊन आपल्याला सोडून जात आहेत. त्याचं कारण काय? खाण्याची लाईफस्टाईल. आपण जे फॉरेनचं जे काय असं लाईफ हे आहे ते आपण अतिशय म्हणजे एका स्टेटसच्या मध्ये आपण त्याला हे करत असतो. म्हणजे स्टेटस असं काहीतरी दाखवतो की हे खाल्याने माणूस फार मोठा आहे असं आपण दाखवतो, पण तसं नाही. ते आपण जे खातो ते आपल्या शरीराला खूप हानिकारक आहे. तुम्ही सकाळी उठून जर एक म्हणजे कोमट पाणी पिऊन अर्धा एक तास म्हणजे वॉकिंग वगैरे करून तुम्ही लगेच असे ते म्हणजे ज्वारीची म्हणजे भाकर समजा, त्याच्यासोबत डाळ रोटी, काय ते डाळ म्हणजे भाजीपाला, हिरवा भाजीपाला, आपल्या जेवणामध्ये रंगीबेरंगी फळाचे प्रकार जर ठेवले, म्हणजे कलरफुल जेवण जर ठेवलं तर आपल्याला सर्व घटक आपल्या अन्नातून म्हणजे आपल्या जेवणातून मिळत असतात आणि आपण एक निरोगी आणि अतिशय मस्त राहू शकतो. तर तुम्ही पण मित्रांनो करून बघा. जर तुम्ही असं जर करू लागल्या तर खरंच म्हणजे आपलं भारतीयांचं वयोमान बी वाढेल, म्हणजे वयोमर्यादा वाढेल. म्हणजे आपले जे पूर्वज 100पर्यंत शतकी ओलांडत गेलेत, आपण का ओलांडत नाही? म्हणजे याचा अर्थ आपलं एक लाईफस्टाईल बदललेली आहे. तर याकडे आपण जरूर विचार करावा. आणि यामधून तुम्हाला काही म्हणजे कळालं असेल तर फारच छान. माझा व्हिडिओ कसा वाटला हे ह्याच्या कॉमेंटमध्ये लिहा आणि सबस्क्राईब पण करा आणि शेअर करा आपल्या मित्रांना. ह्यापासून जर त्यांना फायदा झाला तर फारच छान होईल. तर हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. तर तुम्ही आपलं आरोग्य जपा आणि थोडा वेळ शरीराला द्या. हेल्थ इज वेल्थ. आपण सुखी तर सर्वच जग सुखी, आपण चांगले सर्व जग चांगले. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये लिहा. तोपर्यंत नमस्कार. परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूयात.